प्रभाग क्रमांक 1 मधील मड्डी वस्ती शांतीनगर इथं नागरी सुविधांचा अभाव, तुंबलेल्या गटारीचं पाणी घरात शिरल्यानं नागरिक संतप्त बनले आहेत। सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मधील भवानीपेठ, मड्डी वस्ती, शांतीनगर इथं नागरी सुविधांचा अभाव प्रकर्षानं जाणवत असून तुंबलेल्या गटारी आणि ड्रेनेज व्यवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे। परिसरातील अनेक ठिकाणी गटारी तुंबल्यानं सांडपाणी रस्त्यावरून वाहत असून काही घरांमध्ये पाणी शिरल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप केला आहे। सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून डासांचं प्रमाण वाढल्यानं साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे। विशेषतः लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याचा मोठा फटका बसत आहे। नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितलं की कर भरूनही मूलभूत सुविधा मिळत नसतील तर प्रशासनाचा उपयोग काय। अनेक दिवसांपासून गटारी साफ करण्यात आलेल्या नाहीत। पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होत आहे। परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेनं तातडीनं ड्रेनेज आणि गटार सफाईची कामे हाती घेऊन समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे। दरम्यान प्रभागातील नागरी सुविधांबाबत महानगरपालिकेच्या संबंधित विभागानं त्वरित लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। गटर भरताय, कोण काढत नाही, घाण सगळं लेकरं बाळांना आजार आहे। फक्त मतदान एवढं मागते ती मतदान मागते ती आणि त्यांनी अडचण काय भागवत नाही तिथं। आणि इथं एवढं अडचण आहे ना, गटरीमध्ये किडे आळे निघते ती, लेकरं बाळांना काय दुरुस्त आहे का नाही, पण काय तर करायला पाहिजे, त्याने स्वर्धन करायला पाहिजे। समजा महिला समजा घरात आणि घरात हागलेलं गुसाकडे घरात चाललंय। आता मी तर फोन मध्ये लेकर बोलत नाही ते, आम्ही जुने माणसं आम्ही फोडून बोलतो। प्रभाग क्रमांक 1 मड्डी वस्ती शांतीनगरमधून बोलत आहे। इथे घरं अडचणीत आहेत। ड्रेनेजची व्यवस्था आता अलीकडे केलेली आहे, आधी तर अजिबात नव्हती। गुडघ्यावर पाणी थांबत होतं, दिवसभर पाणी मारलं तरी घरासमोरून पाणी सरकत नव्हतं। आता सोय झालेली आहे, पण आता अर्धवट आहे। आता सारखं ड्रेनेज भरते, कचरा भरपूर असतो, गाळ भरपूर असतो। गाळ काढला तरी पण 2-2, 3-3 दिवस उचलत नाहीत। आणि इतके लहान मुलं मुली आहेत तिथं की खेळताना अडचण, गाड्या नेताना अडचण, एखाद्याला लागलं काय झालं तरी तर कोण रात्रीसुद्धा, मेन म्हणजे लाईटीचे खांबसुद्धा नाही आहेत तिथे, लाईटीचे खांब पण नाही आहेत, तर ती पण व्यवस्था करून द्या। आम्ही जागा पण द्यायला तयार, आमच्या घरासमोर एखादा खांब द्यायचा असेल तर। बोर पण नाही आहे। अडचणी जर सांगायला गेलं तर वाढतच जातील, पण ड्रेनेजची समस्या आहेत भरपूर आहे पहिल्यापासूनच।